बातम्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. यामुळे ठाणे, दिघा, ऐरोलीसह महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर ऐन सकाळच्या सुमारास प्रवाशांची गर्दी उसळली होती. ठाणे स्थानकातून सकाळी 8:56 वाशीला निघणारी रेल्वे गाडी अचानक रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता आले नाही. नवी मुंबईत राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये, कारखाने आहेत. त्यामुळे ठाणे ते कर्जत, कसारा, मुलुंड, भांडूप भागातील लाखो नोकरदार ठाणे रेल्वे स्थानकातून ट्रान्स हार्बर मार्गे नवी मुंबईत प्रवास करतात. तसेच नवी मुंबईतून ठाणे शहरात येणाऱ्या प्रवाशांचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांची सकाळी प्रचंड गर्दी होत असते. आज सकाळी 7 वाजल्यापासून या मार्गावरील रेल्वे गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे रेल्वेचे पूर्ण वेळापत्रक कोलमडले असून मुख्य स्थानकावर प्रवाशांची गर्दी होत होती. सकाळच्या सुमारास मोठ्या संख्येने नोकरदार वर्ग हा ठाणे स्थानकातून नवी मुंबईत प्रवास करतो. परंतु ठाणे स्थानकातून दररोज सकाळी 8:56 वाशीला निघणारी गाडी अचानक रद्द करण्यात आली. यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर देखील सर्वच गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत होत्या. यामुळे ठाणे, दिघा, ऐरोलीसह अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली होती. सकाळी गर्दीच्या वेळेत रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले, तर अनेकांना आपल्या कामाच्या ठिकाणी वेळेत पोहोचता आले नाही. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी कारवाई सुरू केली. महापालिका निवडणुकीत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी 3000हून अधिक परवानाधारक शस्त्रास्त्र जमा केलेत. तसे वर्षभरात 307 जणांना ठाणे पोलीस आयुक्तालयातून तडीपार करण्यात आले. निवडणुकीच्या कालावधीत आचारसंहिता भंग होऊ नये यासाठी आयुक्तालयातील जवळपास सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत ड्रोन कॅमेऱ्याद्वारे लक्ष ठेवले जात आहे. मतदानाच्या दिवशी या ड्रोनचा अधिक वापर केला जाणार आहे. राज्यात महापालिका निवडणुका जाहीर झाल्यात. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरे येतात. आयुक्तालय क्षेत्रात यंदा ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर आणि भिवंडी येथील महापालिका क्षेत्रात निवडणूक होणार आहे. एकाच वेळी 4 महापालिकेच्या निवडणूक असल्याने पोलीस बंदोबस्ताचे मोठे आव्हान ठाणे पोलिसांवर आहे. निवडणुकीत आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून ठाणे पोलिसांनी कारवाई सुरू केली. संरक्षणासाठी अनेक जण बंदूक किंवा इतर अग्निशस्त्र वापरतात. त्यासाठी पोलिसांचा परवाना लागतो. ठाणे पोलीस आयुक्तालयात 3760 शस्त्र परवाने देण्यात आलेत. त्यामध्ये राजकीय तर इतर सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती, बँकेतील सुरक्षा रक्षक किंवा इतर सुरक्षा व्यवस्थेतील व्यक्तींच्या शस्त्रांचा समावेश आहे. त्यातील 3069 परवानाधारक शस्त्र पोलिसांनी जमा केले आहेत. आयुक्तालयातील पोलीस ठाणे क्षेत्रात आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे. मतदानाच्या दिवशी ड्रोनचा अधिक वापर केला जाणार आहे. वर्षभरात ठाणे पोलिसांनी 306 जणांना तडीपार केले. तसेच अभिलेखावरील गुन्हेगारांची दैनंदिन तपासणी केली जात आहे व संवेदनशील क्षेत्रात पोलिसांचा रूट मार्च घेतला जात आहे. ठाणे शहरात खराब रस्ते, वाहतूक कोंडी या गंभीर समस्या डोकेवर काढत असताना मागील काही वर्षापासून वाढलेले नागरिकीकरण यामुळे पाणी पुरवठ्याच्या समस्येला ठाणेकरांना सामोरे जावे लागत आहे. उन्हाळा सुरू झाला नसतानाही शहरातील अनेक भागात पाण्याचे टँकर फिरू लागले. टँकरच्या पाण्यावरील खर्चामुळे नागरिकांच्या आर्थिक घडी मोडू लागले. घोडबंदर सारख्या भागात गृहसंकुलांना अपुऱ्या पाणी पुरवठ्याअभावी लाखो रुपयांचे टँकरचे पाणी पुरवठ्यासाठी देयक भरावे लागत होते. उन्हाळ्यामध्ये ही परिस्थिती आणखीन गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जाते. ठाणे शहर मुंबई उपनगरापासून जवळच असल्याने मागील काही वर्षापासून शहरात मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण वाढले. सध्या शहराची लोकसंख्या 27 लाखांच्या पुढे गेली आहे. लोकसंख्या वाढत असली तरी शहरातून पायाभूत सुविधांची वाणवा जाणवत आहे. वाहतूक कोंडी, कचरा समस्या, रस्त्यांची दुरावस्था यामुळे ठाणेकर त्रस्त आहेत. शहरात एकीकडे 20 ते 30 मजल्यांचे टावर उभारले जात असताना या टावरसाठी पुरेशी पाण्याची सोय उपलब्ध नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे पाणी टंचाईची समस्या देखील मोठ्या प्रमाणात ठाणेकरांना भेडसावू लागली आहे. लोकसंख्येच्या तुलनेत ठाणे शहरासाठी प्रतिदिन 621 दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. प्रत्यक्षात शहराला प्रतिदिन 590 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा होत आहे. यामुळे शहरात अपुऱ्या पाणीपुरवठ्याची समस्या निर्माण होऊ लागली. असे असताना दुसरीकडे नव्या बांधकामांनाही परवानगी दिली जात असल्याने महापालिकेच्या धोरणाविषयी वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो.
या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे शहरात 1982 पासून आतापर्यंत गटार आणि पायवाटांसारख्या कामावर हजारो कोटी रुपयांचा खर्च झालाय. या कामावर इतके पैसे खर्च झालेत की या खर्चात सोन्या चांदीचे रस्ते तयार झाले असते. या कामाचे पारदर्शक पद्धतीने लेखापरीक्षण झाले तर महापालिकेत वर्षानुवर्ष सत्तापद भोगणारे नगरसेवक आणि अधिकाऱ्यांना किमान 10 वर्षाचा कारावास भोगावा लागेल, असा दावा अविनाश जाधव यांनी केलाय. ठाणे शहरातील सिंगानी या शाळेजवळ आर्ट गॅलरी तयार करण्यात आली होती. आता तिथे ती आर्ट गॅलरी आहे का पहा. ती त्या जागेवर पुन्हा दुसऱ्या जागेवर नेण्यात आली, म्हणजे टेंडर काढून त्यातून पैसे काढणे सुरू झाले. शहरात अनेक गोष्टी तयार झाल्या आणि 1 ते 1.5 वर्षात त्या गायब झाल्या. याची चौकशी करण्यात आली नाही. चौकशी झाली तर सगळे संबंधित नगरसेवक, अधिकारी किमान 10 वर्ष कारागृहात जातील, असे थेट मत जाधव यांनी व्यक्त केले. ठाणे महापालिकेने केलेल्या बहुसंख्य कामाविषयी हेच म्हणता येईल, असेही ते म्हणाले. ठाणे छान झाले हा मोठा विनोद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाकडून ठाणे छान झाले अशा जाहिराती केल्या जात आहेत. ठाणे इतके छान झाले तर मग वसईवरून ठाण्यात येण्यासाठी 4.5 ते 5 तास का लागतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ठाणेकरांना टँकरने पाणी आणावे लागते. टँकरने येणारे पाणी हे ठाण्यातील आकाशगंगा सोसायटीजवळ येते. त्या ठिकाणी टँकर महापालिकेच्या पाण्याने भरून सोसायटीने दिले जाते. घोडबंदर परिसरातील गृहनिर्माण वसाहतींना पाणी विकत घेण्यासाठी महिन्याला 14 लाखांचे बिल येते. काही वसतीचे वर्षाचे पाणी देय काही कोटीच्या घरात आहे. ठाणे छान झाले आहे तर मग टँकरने पाणीपुरवठा कसा केला जातो, असा सवालही त्यांनी केलाय. मीरा भाईंदरमध्ये शिवसेनेची लढाई भाजपची नसून पक्षाला स्वतःची खासगी कंपनी समजणाऱ्या स्थानिक नेत्यांची आहे. या अहंकाराचा अंत येत्या निवडणुकीत केला जाईल, असे वक्तव्य शिवसेना नेते तथा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. देशात पार्टी विथ डिफरन्सचा नारा देणाऱ्या भाजपने मीरा भाईंदर शहरात बलात्कारी, गुंड आणि खंडणीखोर प्रवृत्तीच्या उमेदवारांना रिंगणात उतरवलं असल्याचे वक्तव्यही त्यांनी केले. मुळात हा पक्ष स्थानिक पातळीवर भाजपच्या विचारधारेशी विपरीत वागणाऱ्या आमदार नरेंद्र मेहता यांच्या हातात असल्याचे सरनाईक म्हणाले. नरेंद्र मेहता यांच्यावर 29 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्याचा वापर करून सत्ता स्थापन करता येईल, असा त्यांचा समज आहे. महापालिकेत एक हाती सत्ता गाजवून भ्रष्टाचार करता यावा यासाठीच मेहता यांनी शिवसेना भाजप युती होऊन दिली नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले. मात्र हा अहंकार मोडून काढत यंदाच्या निवडणुकीत 50 पेक्षा अधिक जागा निवडून आणणार असल्याचा दावा त्यांनी केलाय. आम्हीही मोदीच्या आशीर्वादाने आणि विकास कामांच्या जोरावर जनतेसमोर गेलो असून जनता आम्हाला निवडून देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.